अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाजरीन, आजची खबर पेश करायच्या अगोदर मी ज्या हस्तीची तुम्हाला काही अहम खुसूसियात सांगणार आहे आणि त्यांनी जी हासिल केले ना ती सांगण्याच्या पहिले अल्लामा इक्बालचं एक शेर मी त्यांच्या शानला अर्ज करता है कि जलाल आतिश व बर्क व सहाब पैदा कर, जलाल आतिश व बर्क व सहाब पैदा कर, अजल भी कांप उठे वो शबाब पैदा कर, तू इनकलाब की आमद का इंतज़ार ना कर, जो हो सके तो खुद ही इनकलाब पैदा कर। नाजरीन, आज ज्या हस्तीशी मुतारिफ होणार आहोत ती अलग अलग म्हणजे सलाहियतशी भरलेली आहे। माशाल्लाह ती हस्ती आपल्या कोकणशी आहे, कोकण रत्नागिरी लांजाशी आहे आणि त्या हस्तीचं नाव आहे मुफ्ती सुफियान वानू साहब। तखतच्या तारूफचं मोहताज नाही, त्यांचा काम त्यांचं तारूफ आहे। मुफ्ती सुफियान वानू मी माशाल्लाह आपल्या श्रीवर्धन मदरशाशी आपली दीनी तालीमीची सुरुवात केली। त्याच्यावर त्यांनी मक्का मुअज्जमाशी हिफ्जची फरागत घेऊन माशाल्लाह त्यांनी मुफ्तीची सनद घेतली आणि न सिर्फ मुफ्तीची सनद घेतली बल्कि त्यांनी MBA पण केलेलं आहे। अशी एक काबिल शख्सियत ज्यांच्यात की आपण मौलाना अबुल कलाम आज़ाद रहमतुल्लाह अलैची झलक बघू शकता। चंद वर्षाकबल दुबईला जेव्हा आपण कोकणी बिझनेसमॅनचो एक इजलास केलो होतो तेव्हा मी त्यांच्या शानला बोलला होता कि तू हमारे लिए उम्मीद की किरण नहीं एक शोला है, हमने अंधेरों में काटे हैं बहुत दिन। नाजरीन, मुफ्ती साहबचं वालू नियाज वनू साहब हे पण सियासतशी वाबस्ता होतं आणि आज काही न म्हणजे तकरीबन 25-30 वर्षा पहिले तर अलमरहूम आपल्या यार अंतुले साहेबाच्या संघात शाना बशाना असून एक मोको ऐसो येलो तो की तो मुंबईचं मेयर बनलं असतं, पण सियासतच्या काही मजबुरी असतात। खैर, आता आपण जी बात करता तर मुफ्ती सुफियान वानू साहब हे काँग्रेस पार्टीशी वाबस्ता आहात आणि त्याच्या बाद 2017च्या वक्तार मुंबईच्या वडाला एरियातनं त्याचं हे नगरपालिकेचं सभासद चुनलं गेलं आणि त्याच्या बाद त्यांनी इतकी कामं केले चाहे ती तालीमी मैदानशी असो या तामिरी मैदानशी असो, कब्रस्तानचा मसलो असो या करोनाचा दौर असो या मुंबई पाणी भरलेला असो, हमेशा जमीनशी जोडलेलं आणि जमिनी मसाईल हल करण्यातला रात दिस एक करणार आहे अशी आपली हस्ती आहे मुफ्ती सुफियान वानू। मी त्यांच्या बाऱ्यात आजच्या जी अवॉर्डची तुम्हाला खबर देण्याच्या पहिले एक बात खुसूसी तौरवर सांगताय की आपल्या एक कोकणी मुस्लिम नौजवानचं इमिग्रेशनला मसलो झालं होतं। मुफ्ती साहबनी तो मसलो स्वतः बजात खुद एअरपोर्टशी आणि इमिग्रेशन डिपार्टमेंटशी हे करून तो मसलो हल केलेला आणि इमिग्रेशन ऑफिसरची गलती दुनिया सामने आणून ठेवली। आजची आपली ही नशरियातचा अहम मौजू के मुफ्ती सुफियान वानू साहबला त्यांच्या तालीमी आणि समाजी खिदमातच्या साठी ग्लोबल लेवलवर ब्रिटिश पार्लिमेंटनी त्यांना महात्मा गांधी अवॉर्डशी नवाजला आहे। मुफ्ती साहब खच्च्या अवॉर्डचं मोहताज नाहीत का की अवॉर्ड ही म्हणजे मना वाटते ना की खच्चा पण अवॉर्ड जी असेल ना ती चाहत असेल की मना मुफ्ती साहब घे ऐसा त्यांचं अक्सर आणि बेशतर हलक्यातला माशाल्लाह तर सगळ्याचं महबूब आहात आणि त्यांचं काम करण्याचा जो अंदाज आहे ना की तो लाजवाब आहे। स्वतः मना जाती तजुर्बो आहे, मी जेव्हा पण त्यांशी मिळलो आहे माझ्यासारख्या एक हकीर माणसाला तर मोब काय मोहब्बत देतात, प्यार देतात। इवन एक मर्तबा तर आपल्या घरामना घेऊन गेलं आणि स्वतः मुफ्ती साहबनी आपल्या हाती दस्तरखान बिछवले तेव्हा मी समजलो की मोठी माणसा किती अजीम असतात आणि किती अजीम त्यांच्यातला जो आहे त्यांचं किरदार असतं। आम्ही अल्लाह तालाशी दुआ करता हूँ कि अल्लाह रब्बुल आलमीन मुफ्ती सुफियान वानूला दुनियाच्या हर शुरूर आणि फुतनशी आणि हर तऱ्हाच्या साजिशशी आपल्या अमानला ठेव आणि त्यांना त्यांच्या जायज मकासिदला कामयाबी अता करो। मी परत तुम्हाला एक बात सांगत इच्छित आहे की खरोखर आजच्या ह्या
जो सियासी दौर है तो आपण समजू शकता हूँ की कैसो आहे, पण अगदी बेबाक आणि बुलंद आवाज आपलं मुफ्ती सुफियान वानवान. तर आम्ही उम्मीद करता हूँ की आणि दुआ पण करता हूँ की येणाऱ्या दिसा तर आपल्या हिंदुस्थानी सियासतच्या उफकवर चमकतील आणि कौम व मिल्लतसाठी जो त्यांची फिक्री आहात, जो त्यांची खिदमत आहात तर आणखी बेस्तरांनी अंजाम देतील. आजच्यासाठी इतकाच. परत भेटू नवीन खच्च्या हस्तीच्या तारुफच्या संघात. अल्लाह हाफिज.